इयत्ता 8 मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण 10.3 चा पहिला क्वेश्चन आहे दिनदर्शिकेवर आधारित। त्यासाठी तुम्ही यापूर्वीचे दोन जे पाठवलेले दोन व्हिडिओ कंपल्सरी पहा, हा टॉपिक मला पटकन समजून जाईल। चला पहिला प्रश्न, खालीलपैकी चुकीची तारीख कोणती? चुकी तारीख पहा, 2007 आहे, लीप वर्ष नाही, 7वा महिना आहे, 31 तारीख असते। इथे पण 2007 लीप वर्ष नाही, 4था महिना आहे। पाहायचं कधी असतं आपल्याला, ज्यावेळेस फेब्रुवारी येतो त्यावेळेस लीप वर्ष आहे का पाहावं लागतं। जर 29 दिवस असतील तर 29 आहे लीप वर्ष हवंय, पण 2007 ला 4 ने भाग जातो का? 4 ने भाग जात नाही, म्हणून हे लीप वर्ष नाही। आणि ऑप्शन कोण येणार आहे आपलं? चुकीची तारीख येणार आहे 29 फेब्रुवारी 2007। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? इथे पण काय करायचं आपल्याला? 4 ने भागून घ्यायचं। इथे 4 ने भाग जातोय 84 ला, इथे 4 ला भाग जातो, इथे 96 ला 4 ने भाग जातोय, इथे 90 ला 4 ने भाग जात नाही, म्हणून उत्तर येणार आपलं पहिलं ऑप्शन। ठीक आहे। पुढचं, एका महिन्याच्या 27 तारखेस शनिवार होता, तर त्याच महिन्याच्या 4 तारखेस कोणता वार येईल? 7 टप्प्याने आपल्याला मागे जायचंय। 27 मधून 7 गेले, किती उरले? 20, 20 7 गेले 13, 13 7 गेले 6। आता 6 ला कोणता वार आला आपल्याला? शनिवार। तर त्यांनी आपलं कधी विचारलंय? 4, म्हणजे 5 ला आला, 5 तारखेला शुक्रवार आणि 4 तारखेला येणार आहे आपला गुरुवार। आधी काय करा, 7 टप्प्याने मागे जा, 7 टप्प्याने 20, 27 20 13 6 असे येतील। मग 6 ला कोण येणार? शनिवार, 5 ला आला शुक्रवार आणि 4 ला आला गुरुवार। ठीक आहे, ऑप्शन तिसरा। ओके। पुढचा प्रश्न, एका वर्षी पहा काय काय दिलंय, शिक्षक दिन शुक्रवारी आला असेल तर त्याच वर्षी नाताळ, नाताळ म्हणजे कधी असतो? 25 डिसेंबर, हे माहिती आहे आपल्याला, कोणत्या दिवशी येणार? पहा आता यासाठी तुम्ही मागचा व्हिडिओ कंपल्सरी पहा। SD म्हणजे सोलो डान्स, S फॉर सप्टेंबर, D फॉर डिसेंबर। सप्टेंबर आणि डिसेंबरचं कॅलेंडरचं पान सेम असतं, नसल समजलं तर कॅलेंडर समोर घ्या, सप्टेंबर काढा लगेच, डिसेंबर काढा लगेच, दोन्ही पानं सेम असतात, एका दिवशी असतात, जो वार असतो तोच त्या दिवशी असतो। म्हणजे इथे आला आपला 5 सप्टेंबर शुक्रवारी, 5 ला शुक्रवार आला। नाताळचा इथे पण 5 ला येणार आहे शुक्रवार, 25 पर्यंत पुढे पुढे यायचे आपल्याला। पहा आता 5 7 आणि 5 12, 12 आणि 7 19, 19 आणि 7 26, म्हणजे 26 ला कोण आला आपला? शुक्रवार। तर आपला 25 हवा, एक दिवस मागे या, उत्तर आलं गुरुवार। ठीक आहे, छान समजत असणार आहे। पुढचा प्रश्न, 31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता, तर त्याच वर्षी कोणता वार 53 वेळा आला नसेल म्हटलंय। प्रश्न नीट वाचा, घाई गडबड मध्ये चुकतं वाचायला। आता हे काय आहे? लीप वर्ष आहे, 31 डिसेंबर आहे, तर आपण मागच्या लेक्चरला शिकलो 53 वेळा कोणता कोणता वार येतो? 53 वेळा येत असतो 1 2 3 तारखेचे वार। ठीक आहे। आता जर 31 डिसेंबरला बुधवार असेल तर त्याच वर्षी 2 जानेवारीला पण बुधवार असेल, 1 जानेवारीला असेल मंगळ। ठीक आहे, तर 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचे वार हे 53 वेळा रिपीट होणार आहेत। 53 अधिक 2 म्हणतो ना आपण, त्यामुळे हे 2 वार 53 वेळा रिपीट होणार आहेत, म्हणजे हे दोघं रिपीट होणार आहेत, नसेल म्हटलंय। ठीक आहे, मग काय होतं आपलं? गुरुवार आणि सोमवार। पुढचा प्रश्न, 1997च्या फेब्रुवारी महिन्याच्या 20 तारखेस गुरुवार होता, तर त्याच वर्षी मार्चला काय येईल? पहा आपली ट्रिक, फ्री मिळणार नाही, म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि नोव्हेंबरचे कॅलेंडरचे पानं सेम असतात। मग ठीक आहे, 20 तारखेला जर फेब्रुवारीला गुरुवार होता तर 20 तारखेला पण इथे पण काय येणार आहे? 20 मार्चला येणार आहे गुरुवार। इथं 7 दिवसाचं अंतर आहे, 7 दिवसाने पुन्हा कोण येणार? गुरुवार। ऑप्शन दुसरा। तुम्ही या मी तळतळून सांगते तुम्हाला की ह्या ज्या लेक्चर आहे, ह्या लेक्चरसाठी तुम्ही शॉर्ट्स कंपल्सरी पाठ करून टाका। जे FMN दिले, जे SD दिले आहे, जे GO दिले आहे, APG दिलाय, ते पूर्ण पाठ जर केले ना तुम्हाला अशी चुटकीसरशी प्रश्न उत्तर येणार याचे। पुढचा प्रश्न,
25 मे 1999 रोजी मंगळवार होता, तर 25 मे 2000 रोजी कोणता वार असेल? पहा, हे आहे साधं वर्ष, हे आहे लीप वर्ष. साध्या वर्षातून साध्या वर्षात जाताना एक वार पुढे जातं, तर साध्या वर्षातून लीप मध्ये जाताना 2 वार पुढे जातं, कारण इथे आपण फेब्रुवारी क्रॉस केलेला आहे. फेब्रुवारीच्या आधीच तारीख असते तर फरक नसता पडला आपल्या तारखेला, फक्त एकच वार पुढे गेला असता. पण फेब्रुवारीची 29 तारीख, मग एक वार एक्स्ट्रा घ्यावा लागतो, त्यामध्ये मंगळवार साधारण असतं तर बुधवार म्हटलं असतो, पण इथे लीप वर्षाचा फेब्रुवारी आपण क्रॉस केलाय, ओलांडलाय, म्हणून इथे उत्तर येणार आपलं गुरुवार. बुधवार नंतर मग गुरुवार. साधं वर्ष असतं बुधवार आला असता, लीप वर्ष आहे आणि लीप वर्षाचा आपण फेब्रुवारी क्रॉस केलेला आहे, हे लक्षात घ्या. फेब्रुवारीच्या आधीची तारीख असती कोणती पण 28 फेब्रुवारीच्या आधीची, तर फक्त आपण एक दिवस आधी गेला असतो, म्हणजे उत्तर बुधवार लिहिलं असतं. पण आपण लक्षात घ्या, पुन्हा सांगते, फेब्रुवारी क्रॉस केलेला आहे, म्हणून आपलं उत्तर गुरुवार. पुढचा प्रश्न, मे महिन्याच्या 26 तारखेला शनिवार असल्यास त्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी कोणती तारीख येईल? 5 7 7 नी मागे जायचे आपल्याला. आता 26 वजा 7 किती येत आहे? 19. 19 मधून 7 गेले 12, 12 मधून 7 गेले 5, म्हणजे इथे शनिवार, इथे शनिवार, इथे शनिवार, इथे पण शनिवार. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे. आता आपण ह्या आजच्या लेक्चर मध्ये 8 गणित पाहिले. पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढचे गणित पाहूया. तोपर्यंत लाईक सबस्क्राईब करा आणि सगळ्या मित्रांना शेअर करा.